सो आता इकडनं ऑइल लीक होत होतं म्हणून आम्ही हे पण ओपन करून बघितलं. इथं नाही विरे येतं नवीन लावलं त्याच्यावरती मिनिमम 200+ तर केज आपण घेऊन जाऊ शकतो इझिली. बाकी गाडी ओके में टाकाटाक आता आरामात लेहला जाऊन येऊ शकते. ओके सो आता आला आहे ते म्हणजे मी बाईक सर्व्हिसिंगला. मेन म्हणजे दाखवतो काय काय बाईक सर्व्हिस करायचे. बाईकमध्ये जास्त काय पॉईंट नाही. आता लास्ट महिन्यात मी सर्व्हिस ऑलरेडी केली. तर आता मेन बाईकमध्ये काम फक्त एवढं होतं की म्हणजे चॉकअप मला वाटतं सर्व्हिस चेंज करावं लागेल पूर्ण. आणि मेन म्हणजे क्लच केबल वगैरे ती सगळी सेटिंग करून घ्यायची होती. ओके सो बाईकचं स्टार्ट केले सर्व्हिसिंग. मेनवर टाकी काढून घेतले. जो मेन माझं काम होतं ना गाडीतलं तो होतं चॉकअप सरचं. आणि चॉकअप सर ना अनफॉर्च्युनेटली गेला आहे. तो बोल सॉफ्ट नाही तो झाला. मला असं वाटलेलं आधी की सॉफ्ट झालं आहे. रिस्क नको उगच म्हणून चेंजेस करतोय. तो आता गेला आणायला. सेकंड वन म्हणजे बेरिंग बेरिंग पण चेंज करायचे कारण की ना सीन हा जो हँडल टाईट पकडला आणि हे ना टायर ॲसिडला फिरतो हलका हलका. आय डोंट नो व्हिडिओमध्ये दिसतो की नाही बट स्टील थोडासा रस्ता सोडतो याच्यामुळे. ओके अजून एक जे काम करायचं आहे ना जो इथे स्क्रू बघते हा स्क्रू लूज झाला आहे त्याच्यामुळे नंबर प्लेट माझी क्रॉस दिसते. कुठली नंबर प्लेट इथून. व्हेरी गुड. कितने गेलं 3300 ना 3370. सो आता इकडनं ऑइल लीक होत होतं म्हणून आम्ही हे पण ओपन करून बघितलं. बाकी गाडी ओके में टाकाटाक आता आरामात लेहला जाऊन येऊ शकते. ऑइल पण टाकले फुली सेंटरी टाकले तर पण 5-6 हजार किलोमीटर चालतं. ओके सो डन फॉर द डे. आजच्या दिवसापुरतं काय काय सर्व्हिसिंग केली काय काय केलं तर सगळं मी डिटेलमध्ये सांगतो आता स्टेप बाय स्टेप. सगळ्यात फर्स्ट ना IND नंबर प्लेट करून घेतली फ्रंट अँड बॅक दोन्ही साईडला जी की त्याकडनंच करून घेतली. सेकंड वन म्हणजे चेन सॉकेट माझा ऑलरेडी त्यांनी केलेलं तर असं काय केलं नाही फक्त ल्युबिंग करून घेतली चेन टाईट करून घेतली. थर्ड वन पाठी अजून काय केलं तर नाही मेजर एवढं वॉशिंग करायचे फक्त जाताना. आणि अजून एक जे मेन जे काम झालं ते म्हणजे चॉकअप सरचं ते बघू शकता इथे सगळ्यात मेजरचे काम होतं ते चॉकअप सरचं होतं. हा पूर्ण मी ॲक्च्युली नवीनच टाकून घेतला. ब्रेक ऑइल ऑलरेडी होतं ब्रेक ऑइलचं काय झालं नाही आणि ब्रेक टाईट करून घेतलं. सेकंड वन जे होतं म्हणजे इंजिन ऑइल चेंज करून घेतलं. तुम्ही बघितलं असेल जे आपण मोशिलचं पोलीस सिंथेटिक ऑइल टाकलं आहे. आणि अजून एक प्रॉब्लेम येत होता ना इथे ते म्हणजे इकडे बघाल तर इकडे ते म्हणजे इथे दिसत असेल तुम्हाला तो ऑइल लीक होत होतं म्हणून मी त्याच्याकडनं पूर्ण ओपन करून सगळं क्लीन करून घेतल्यानंतर परत पॅकिंग करून पुन्हा लावले ते. आता थोडंसं फ्रंटला जर बघाल तिथे बेरिंगचं काम होतं. बेरिंग खराब झाल्यामुळे हँडल एका साईडला वळत होतं तर त्यांनी बेरिंगचं पण काम करून दिलं. बेरिंग पुन्हा चेंज करून टाकली सगळी अख्खी. अजून फ्रंटला जसं की बोललो IND नंबर प्लेटचं चेंज करून घेतलं. आणि अजून एक जे सीन झालं ते म्हणजे लाईटचं सेटिंगचं. लाईटचा एक स्क्रू नाही ॲसिडचा पडलेला तो इकडनं दिसणार नाही. ओके ह्याचा पडलेला हा पुन्हा लाईटचं स्क्रू त्यांनी चेंज करून अख्खी फिटिंग चेंज करून टाकली. आता प्रॉपर आता जे तर थोडं थ्रो पडला पाहिजे तिकडे स्क्रू पडतो. अजून एक जे मेजर काम होतं ते म्हणजे इथला स्क्रू आपला लूज झालेला. कुठे गेला फोकस होते का. ओके हा बघा हा जो इथला स्क्रू आहे ना हा स्क्रू खराब झालेला तर त्यांनी पुन्हा अख्खी बॉडी ओपन करून तो स्क्रू लावला आहे. अजून एक जे मेन काम जे मी करून घेतलं त्याकडनं तो म्हणजे गिअर शिफ्ट जे आपण करतो ना इकडे तो जरा खाली करून घेतलं आहे. मेन म्हणजे हा असा असतो स्ट्रेट तो थोडा गिअर शिफ्टिंगला प्रॉब्लेम होतो म्हणून जरा खाली करून घेतला तो जो आता इझी होतो गिअर शिफ्टिंगसाठी. अजून बोलायला गेलं तर इकडनं कोनसेट त्यांनी टाईट करून घेतलं प्रॉपर. एअर फिल्टर चेंज केलं एअर फिल्टर क्लीन केलं. सो ऑल ओव्हर जर बघायला गेलं तर 5.5-6 मध्ये तर पूर्ण गाडी सर्व्हिस झाली आपली. बाकी तर फक्त वॉशिंग बिशिंगची बाकी आणि ते बॉटल होल्डर वगैरे ते चेरीमेरी गोष्टी मी लावून गेलं नंतर ते काय स्वतःहून पण लावू शकतो. मेन म्हणजे इथला तो एक माउंट आहे जो आपण घेतला तो लावायची इकडे तो नंतर लावू. सो सस्पेन्शन चेंज करण्यामागे एकच कारण आहे कारण की आता जिथे आपण ट्रिपला आलो तिकडे ऑलरेडी आपली गाडी खूप लोडेड असणार आहे आणि वरून पाठी पण एक जण बसणार आहे त्याच्यामुळे ना गाडीचा वेट कुठे ना कुठेतरी वाढणार. आणि जुन्या सस्पेन्शन असं सीन होतं की त्याच्यामधलं हायड्रेशन पाईप असतो तो ब्रेक झालेला त्याच्यामुळे त्या गाडीवरती जास्त ओव्हरवेट तर करू शकला आणि ते जे नवीन लावलं त्याच्यावरती मिनिमम 200+ तर केज आपण घेऊन जाऊ शकतो इझिली. सो त्याच्यामुळे मी मेन म्हणजे सस्पेन्शन चेंज करून घेतलं पुन्हा तोच सर्व्हिस करून नाही घेतला. आणि बाकीचं सर्व्हिसिंगवरनं बोलायला गेलो तर
सर्व्हिसिंग तर ऑलमोस्ट डन झाली, फक्त वॉश करायचे, फ्लॅग चेंज करायचा लिहायचा बस. आणि ते लाईट्स बीट छोट्या मोठ्या गोष्टी ते मी स्वतःहून करू शकतो, ते करेन नंतर निघताना. आणि आज आहे मंडे, आता राहिलेत परफेक्ट 5 दिवस निघण्यासाठी आपल्याला. अजून पण भरपूर काम बाकी आहे, स्टेप बाय स्टेप करू. ब्लॉग आता इथेच एंड करतो. कुठलाही पार्ट एन्जॉय केला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. तो टेल द टेक केअर ऑफ राईड्स ऑलवेज मूव हार्ड. राईड लवकर येणार आहे.